हाय ऑल. ऍडजस्टमेंट आणि प्रोव्हिजनच्या एंट्री मधला आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. आता ह्या वेळेस आपण इयर एंडला कोणत्या कोणत्या आपण प्रोव्हिजन्स करतो आणि त्या का करतो हे समजून घेऊयात. फर्स्ट आहे ऑडिट फीज प्रोव्हिजन. आता ऑडिट हे ना जनरली इयर एंड संपण्याच्या आधीच स्टार्ट होतं किंवा जरी ते इयर एंड संपल्यावर स्टार्ट झालं तरी ते त्या पिरियडशी रिलेटेड खर्च असतो. मग असा हा जो खर्च आहे, जो ॲक्चुअली ॲज ऑन 31st मार्च आपल्याला माहीत नसेल, तर आपल्याला त्याची प्रोव्हिजन ही करावी लागते. कारण आपल्याला माहिती असतं, की ह्यांचं ऑडिट ह्या वर्षाचं कंप्लीट झालं, की आपल्याला या ऑडिटशी रिलेटेड जो काही ऑडिट फीसचा एक्सपेन्सेस आहे, तो आपल्याला क्लायंटला किंवा ऑडिटरला, चार्टर्ड अकाउंटंटला हा द्यावा लागणार आहे. तर म्हणून ही आपण प्रोव्हिजन करतो. आता ही प्रोव्हिजन करताना जर्नल एंट्री आपण कशी पास करतो ते लक्षात घ्या. ऑडिट फीज हा आपला एक्सपेन्सेस आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो आपण ऑडिट फीजला डेबिट देणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड म्हणजे एक्सपेन्सेस हे तुमचे इन्क्रीज होणार. म्हणजेच तुमचा नेट प्रॉफिट हा कमी होणार. सेकंड इफेक्ट. आता ही प्रोव्हिजन आहे. एक्झॅक्ट अमाउंट किंवा एक्झॅक्ट टाइम तुम्ही कधी देणार आहे हे तुम्हाला माहित नाही. मग तुम्ही प्रोव्हिजन फॉर ऑडिट फीज ह्या नावाचं एक लेजर क्रिएट करणार आणि ते लेजर तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज अंडर दॅट प्रोव्हिजन फॉर ऑडिट फीज असं शो करणार. या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही तुम्ही ॲक्चुअली कॅश किंवा बँक ही दिलेली नाही, पे केलेली नाही. म्हणून कॅश आणि बँकवरती कोणताही इफेक्ट येणार नाही. फर्स्ट इफेक्ट तुमचे एक्सपेन्सेस इन्क्रीज होणार आणि सेकंड इफेक्ट तुमचं बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड ही थोडी इन्क्रीज होणार. सेकंड एंट्री बघू. बोनस प्रोव्हिजन. आता बोनस हा तुम्हाला इयर एंड नंतर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजला, स्टाफला द्यायचा आहे. पण तुम्हाला माहित नाही वर्षभर ह्या एम्प्लॉईजनी काम केलेलं आहे. पण यातील समजा काही एम्प्लॉईज अचानक सोडून गेले. तर अशा केसमध्ये तुम्हाला बोनसची प्रोव्हिजन ही करावी लागते. तुम्हाला एक्झॅक्टली त्या दिवशी माहित नसतं, की एम्प्लॉईजला किती बोनस आपल्याला द्यावं लागेल. एक्झॅक्ट अमाउंट माहीत नसते. पण मागच्या वर्षांचा मागच्या किंवा वर्षानुवर मागच्या काही वर्षांचा तुम्ही ॲव्हरेज काढून किंवा त्या बेसिसवरती काही एस्टिमेशन्स किंवा अप्रॉक्सिमेट फिगर तुम्ही ही ठरवू शकता. आणि हा खर्च, बोनसचा खर्च हा पर्टिक्युलर त्या पिरियड रिलेटेड आहे. पण आपण तो देणार किंवा ॲक्चुअल पेमेंट हे इयर एंड नंतर देणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ह्या केसमध्ये त्या पिरियडचा एक्सपेन्सेस हा प्रॉपर दिसावा, ॲक्युरेट काउंट व्हावा, प्रॉफिट हा ॲक्युरेट दिसावा म्हणून ही प्रोव्हिजन तुम्हाला करावी लागणार. प्रोव्हिजन करावी लागणारे म्हणजे काय करायला लागणार? तर तुम्हाला बोनस हा आपला एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस म्हणजे नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बोनस एक्सपेन्सेस नावाचं एक लेजर क्रिएट करावं लागणार आहे. आणि त्याचा इफेक्ट हा तुमचा एक्सपेन्सेस इन्क्रीज होणार आहे. म्हणजे तुमचा नेट प्रॉफिट हा कमी होणार आहे. सेकंड इफेक्ट. आता तुम्ही ॲक्चुअली हा दिलेला नाहीये. तुम्हाला इन फ्युचर द्यायचा आहे. एम्प्लॉईजला द्यायचं आहे. मग तुम्ही काय करणार लायबिलिटीला बॅलन्स शीटमध्ये अंडर दॅट लायबिलिटी, अंडर दॅट करंट लायबिलिटीज आणि अंडर दॅट आउटस्टँडिंग बोनस हे लेजर क्रिएट करणार. हे तुमच्या एम्प्लॉईजच्या बेनिफिट रिलेटेड आहे आणि तुम्हाला आफ्टर इयर एंड हे तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. ह्या केसमध्ये ॲक्चुअली तुम्ही आता कॅश बँक कुठेही आउटफ्लो झालेला नाही. आउटफ्लो झाला असता तर मग तुम्हाला एक्झॅक्ट अमाउंट मिळाली असती. मग तुम्ही लायबिलिटी साइडला तुम्हाला हे क्रिएट करावं लागलं नसतं. आता नाही झालेली म्हणून कॅश आणि बँकला कुठेही इफेक्ट येणार नसतो. टॅली जर अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज करत असतात, F7 व्हाउचर टाइप यूज करून तुम्ही प्लीज एंट्री पास करू शकता. नेक्स्ट बघू वॉरंटी प्रोव्हिजन. आता काय वॉरंटी प्रोव्हिजन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स हा शॉपमधून आणतो, तर ते स्वतः जर मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, तर तो आपल्याला सांगतो, की हां, मी याची वॉरंटी देतो. म्हणजे समजा 1 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात जर ही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट खराब झाली, तर मी तुम्हाला ॲज इट इज नवीन रिप्लेसमेंट करून देईल किंवा मी त्याचं रिपेअरिंग फ्रीमध्ये करून देईल. तर ही जी वॉरंटी असते, जेव्हा दुकानदार समोरच्या कस्टमरला देतो, त्यावेळेस त्याचा एक साधारण
अप्रॉक्सिमेट अंदाज असतो त्याला, की मागच्या वर्षी मी जेव्हा हे विकले होते 100, तर त्यातले समजा 5 कस्टमर माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आले होते आणि मी त्यांना फ्री रिपेअरिंग किंवा फ्री रिप्लेसमेंट करून दिली होती. तर ऑन द बेसिस ऑफ पास्ट डेटा काही स्पेसिफिक प्रोव्हिजन ही तुम्हाला यावर्षी सुद्धा करावी लागते इयर एंडला, की ह्या इयरमध्ये जे काही माझे किंवा या महिन्यामध्ये जे काही माझे सेल झालेलं आहे, त्यातनं एक 5 कस्टमर मला रिप्लेसमेंटसाठी किंवा रिपेअरिंगसाठी माझ्याकडे येणार आहे. आणि हे सगळं मला फ्री ऑफ कॉस्ट करून द्यायचंय म्हटल्यावरती मला ऑलरेडी आधीच ह्याचा एक्सपेन्सेस माझ्या त्या पिरियडमध्ये, ज्या पिरियडमध्ये माझा सेल झालेला आहे, त्या पिरियडमध्ये मला बुक करायला पाहिजे. मग आता बुक करायला पाहिजे. ॲक्चुअली तर झालेला नाही हा एक्सपेन्सेस, पण ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस डेटा आपण काही सर्टन अमाउंट ही फिक्स करू शकतो. आणि फिक्स करू शकतो म्हणजे काय करणार? आपण जर्नल एंट्री काय पास करणार? तर आपण वॉरंटी हा काय होणार आपला? शेवटी बिझनेसचा एक्सपेन्स होणार. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वॉरंटी एक्सपेन्सेस नावाचा आपण एक लेजर क्रिएट करणार. म्हणजे तुमचे थोडक्यात एक्सपेन्सेस हे वाढणार. नेट प्रॉफिट हा कमी होणार. लॉस असेल तर लॉस हा वाढणार. सेकंड इफेक्ट, तुम्ही बॅलन्स शीटमध्ये अंडर दॅट लायबिलिटीज, अंडर दॅट करंट लायबिलिटीज, अंडर दॅट प्रोव्हिजन्स मध्ये प्रोव्हिजन फॉर वॉरंटी ही क्रिएट करणार. कारण आता तुम्हाला एक्झॅक्ट अमाउंट माहित नाही. हा इन फ्युचर एक्सपेक्टेड फ्युचर एक्सपेन्सेस किंवा क्लेम समोरचा कस्टमर तुमच्याकडनं मागून घेणार आहे, म्हणून हा तुम्ही प्रोव्हिजन क्रिएट करताय. ह्या केसमध्ये सुद्धा कॅश आणि बँकला कुठलाही इफेक्ट जात नाही. नेक्स्ट एंट्री, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस ₹15,000. ही एंट्री जनरली आपण इयर एंडला करतो, म्हणजे 31 मार्चला करतो आपण. आता क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय असतं? एखादा सेमी फिनिश्ड गुड्स असतो किंवा काही तुमचं कन्स्ट्रक्शन रिलेटेड वर्क चालू असेल आणि ते वर्क जे असतं कन्स्ट्रक्शन रिलेटेड वर्क, हे तुमचं अर्ध झालेलं असेल, अर्ध काम झालेलं असेल आणि अर्ध राहिलेलं असेल. तर असं जे वर्क इन प्रोग्रेस याचा अर्थच असेल की काम सध्या चालू आहे. तर मग असं जे काम सध्या चालू आहे, त्याचा सुद्धा एक स्टॉक म्हणजे त्याच्याशी रिलेटेड झालेला जो काही खर्च आहे, तो जो स्टॉक आहे, तर हा आपण जसा आपण नॉर्मल स्टॉक व्हॅल्यू करतो, तसाच हा व्हॅल्यू करायला लागतो. 31 मार्च इयर एंडला हा तुम्हाला व्हॅल्यू करावा लागतो आणि बुक्समध्ये हा शो करायला लागतो. जेणेकरून त्या पिरियडमध्ये जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत बिझनेस रिलेटेड, ह्या ॲक्युरेटली त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शो होतील आणि तुमचा ॲक्युरेट प्रॉफिट हा दिसेल. बॅलन्स शीटची पोझिशन सुद्धा तुमची ॲक्युरेट दिसेल. अननेसेसरीली तुमचे अ, बरेच खर्च असे दिसणार नाही बुक्समध्ये. जे काय आहे प्रॉपर तुम्हाला बुक्समध्ये दिसेल. मग एंट्री कशी होते बघा. तुम्ही डेबिट वर्क इन प्रोग्रेस म्हणजे WIP शॉर्टमध्ये पण म्हणतात त्याला. तुम्ही हे डेबिट करणार आणि हे तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला अंडर दॅट करंट ॲसेट्स अंडर दॅट जिथे तुमचा क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू असतो, तर तिथेच तुम्ही वर्क इन प्रोग्रेस म्हणून एक लेजर क्रिएट करणार. सेकंड इफेक्ट, तुमचा ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साइडला सेल्सच्या अंडर तुम्ही क्लोजिंग स्टॉक दाखवता, तिथेच तुमचं वर्क इन प्रोग्रेस स्टॉक हा सेकंड इफेक्ट तुम्हाला दिसणार. त्याचं व्हॅल्युएशनही तुम्ही प्रॉपरली त्या ऍक्च्युली ते वर्क करण्यासाठी काय खर्च आला, त्यासाठी कुठलं मटेरियल वापरलं, त्याचं सेपरेट अकाउंटिंग करून तुम्ही त्याची व्हॅल्यू ही काढू शकता आणि तीच व्हॅल्यू तुम्हाला प्रॉपर वर्किंग पेपर सपोर्टिंग घेऊ ती व्हॅल्यू तुम्हाला तिथे शो करायला लागेल. जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला जर कोणी विचारलं की ही व्हॅल्यू तुम्ही कशावरून काढली, तर त्याचे जे सपोर्टिंग वर्किंग पेपर आहे ते तुम्हाला शो करता येते. मोस्टली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ह्या अशा कॉस्ट किंवा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ह्या अशा कॉस्ट दाखवल्या जातात. ही सुद्धा एक ऍडजस्टमेंट इयर एंडची ऍडजस्टमेंट एंट्री आहे. तर कॅश बँकला कोणताही इफेक्ट जाणार नाही. F7 व्हाउचर टाइप टॅलीचा तुम्ही यूज करून जर्नल एंट्री पास करू शकता. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन ₹20,000. आता इयर एंड झालं, 31 मार्च आला. तुमचे सगळे बुक्स मेंटेन झाले. तुम्हाला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि तुम्हाला समजलं की हा जो नेट प्रॉफिट आहे याच्यावरती मला एवढा टॅक्स पे करावा लागतो. तर हा टॅक्स जो तुम्हाला पे करावा लागणार आहे, ते तुम्हाला माहिती ह्या वर्षाशी रिलेटेड जो काही माझा प्रॉफिट आहे त्याच्याशी रिलेटेड हा टॅक्स आहे.
पण तो ॲक्चुअली तुम्ही पे केला का 31 मार्चला? नाही. कारण तुम्हाला काही इयर एंड नंतर, ऑडिट नंतर काही ॲडजस्टमेंट करायचे असतील, मग तुम्हाला तो टॅक्स अ, थोड्या 1-2 महिन्यानंतर तुम्हाला पे करायचा असेल. मग हा टॅक्सची जी प्रोव्हिजन आहे, म्हणजे जी काही अमाउंट आहे, ती तुम्हाला इथे आता 31 मार्चला शो करावी लागणार. ही एक ॲडजस्टमेंट एंट्री, एक प्रोव्हिजन, येणारा इन फ्युचर येणारा खर्च तुम्हाला जो या पिरियडशी रिलेटेड आहे, तो तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये शो करायला लागणार. मग एंट्री लक्षात घ्या. टॅक्स हा तुमचा एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आहे म्हटल्यावरती नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्ही टॅक्स एक्सपेन्सेस हे लेजर क्रिएट करणार. सेकंड इफेक्ट, तुम्ही बॅलन्स शीटमध्ये अंडर दॅट लायबिलिटीज, कारण का इन फ्युचर तुम्हाला हे तुम्ही पेएबल आहे तुमचं, म्हणून अंडर दॅट बॅलन्स शीट करंट लायबिलिटीज अंडर दॅट प्रोव्हिजन्स फॉर टॅक्सेशन हे तुम्ही एक लेजर क्रिएट करणार आणि तिथे तुम्ही शो करणार क्रेडिट. ऍक्च्युली तुम्ही कॅश बँकमध्ये इथेही कुठलंही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही, म्हणून कॅश आणि बँकमध्ये हे कुठलाही इफेक्ट याचा येणार नाही. ही तुम्ही जस्ट एक टॅक्स लायबिलिटी क्रिएट केलेली आहे बुक्समध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असताल, तर तुमचं पण एक अकाउंट ओपन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा. कमेंटमध्ये मला तुम्हाला जर का एखादा नवीन टॉपिक सांगायचा असेल अकाउंट्सचा, तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवेन. थँक यू.